अरे सर्वसामान्य जे कार्यकर्ते असतात तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे तिकडं काढता आणि स्वतःच्या घरात नगराध्यक्षाच्या तिकडं घेऊन तुम्ही त्या पक्षाच्या उमेदवारीवर लढता। दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण पाहत असाल की आज नामनिर्देशन अर्ज हा विड्रॉल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आपण पाहत असाल की बरेचशा उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरलेला होता, परंतु पक्षाच्या काही उमेदवारांनी पक्षाच्या दबावात काही उमेदवार आपले फॉर्म मागे घेतलेले आहेत। आजसुद्धा नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यात सुद्धा बरेचशा पक्षातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत अभय गावंडे। तर काय सांगाल, आपली स्वबळावर निवडणूक लढत आहे, कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स आहे? आम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडून मिळत आहे। लोकांचं असं म्हणणं आहे, जनसामान्य लोकांचं, ज्या एकाच घरात 7-8 वर्षापासून आमदार 8 टर्मपासून आमदारकी आहे ते सुद्धा इलेक्शन लढायला नगराध्यक्षाचे इच्छुक आहेत। जे लोक 25-25 वर्षापासून जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत, अध्यक्ष राहिलेले आहेत, ते सुद्धा या नगराध्यक्षपदाचं इलेक्शन लढण्यासाठी इच्छुक आहे। अरे सर्वसामान्य जे कार्यकर्ते असतात तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे तिकडं काढता आणि स्वतःच्या घरात नगराध्यक्षाच्या तिकडं घेऊन तुम्ही त्या पक्षाच्या उमेदवारीवर लढता। म्हणजे सर्वसामान्य हे जे कार्यकर्ते असते त्यानं काय सतरंजात उतरायचे काय? यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचे या पक्षाच्या वतीनं आम्ही बबलू कुरेशी उर्फ इजाज अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे आमच्या पक्षाची। त्यांचे वडीलसुद्धा 3 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहे। अतिशय चांगला कारभार त्यांनी केला होता। सर्व जाती धर्मियांचे कामंसुद्धा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेली आहेत। म्हणूनच आम्ही आणि हे जे बबलू कुरेशी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं एक मेडिकल आहे, अतिशय चांगल्या प्रकारे लोकांसोबत संपर्क आहे त्यांचा, चांगल्या प्रकारे लोकांचे कामं ते करतात, लोकांचे सर्वसामान्य जनतेचे कामाचे अडलेले जे असतात ते करतात। त्यामुळे या इजाज अहमद उर्फ बबलू कुरेशी यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर तुम्ही सगळ्या जनसामान्य लोकांनी शिक्का मारून त्यांना विजयी करावं ही विनंती मी या सगळ्या दर्यापूरवासियांना करतो। बरेचसे पक्षात पाहत असाल की आपण जर काँग्रेस झालं, भाजप झालं, हे म्हणतात की आम्ही मुस्लिमांना घेऊन चालत आहे, परंतु कुठेही भाजपच्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने मुस्लिम उमेदवाराला नगराध्यक्षपदाची संधी दिली नाही। तुम्ही मात्र त्या मुस्लिम युवकाला उमेदवाराला संधी दिली। दर्यापूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये त्यांची बरीच मोठी संख्या आहे आणि ज्या इथल्या काँग्रेसने सेक्युलर म्हणून त्यांना ज्या कार्यकर्त्यांना 5 वर्षापासून 8 वर्षापासून सतरंजा उचलायला लावल्या, परंतु तिकीट देण्याचं जेव्हा काम आलं तेव्हा स्वतःच्या घरात उमेदवारी घेतली। या पार्श्वभूमीवर आम्ही असा निर्णय घेतला की एवढी मोठी संख्या आहे, चांगला माणूस आहे, म्हणून आम्ही त्या उमेदवाराचं नाव या इजाज अहमद उर्फ बबलू कुरेशी यांचं नाव आम्ही या नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी सूचित केलेलं आहे। माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ आणि विद्यमान आमदार अकोटचे प्रकाश पाटील भासाकडे हे म्हणतात की आमचा नगराध्यक्ष बसवला तर आम्ही शहरासाठी पैशाचे कमी पडू देणार नाही, महापूर या शहरामध्ये आम्ही पैसे। याच्या आधीसुद्धा आपण 5 वर्ष पाहिले आहेत आणि किती महापूर आला या दर्यापूर नगरीमध्ये आपण सगळ्या जनतेनं पाहिलं आहे। त्यामुळे म्हटल्यानं जमत नसते, काम करून दाखवावं लागते भाऊ। नक्कीच। तर आपण पाहताल की या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी एका मुस्लिम तरुणाला नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे आणि जे आश्वासन देत आहे ते फक्त निवडणुकीपुरते आश्वासन देतात असा सुद्धा थेट आरोप या ठिकाणी डॉक्टर अभय गावंडे यांनी केलेला आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।